राजूने दिले असते. मुळात 20-25 हजार तिच्या माहेरी नोकरांच्या पगार वाटपात जातात. तू एखाद्या श्रीमंताची लेक आपल्या घरात का आणलीस? मित्र आणि व्याही नेहमी आपल्या तोलामोलाचेच असावेत. तुला श्रीमंतीचा मोह पडला. माझ्या समजून सांगायला तू दादच दिली नाहीस. पण मग त्यांनी चौकशी करायची होती ना. नीट बघून पारखून द्यायची मुलगी. आमच्या बदल्यांमुळे आम्ही केरळात राहत होतो. माझी ताई जम्मूला असायची. तिच्या मुलाचं लग्न झालं तेव्हा माझ्या मुलांच्या वार्षिक परीक्षा सुरू होत्या. रामलाही त्यावेळी फार काम होतं. मावशीशिवाय तिच्या लाडक्या भाच्याचं लग्न लागलं. मुलांना आणि रामला रजा मिळताच मी अत्यंत उत्साहाने ताईकडे जम्मूला आले. नव्या सुनेला भेटायला मन आतुरलं होत. घरात शिरत स्वागताला नवीन समोर येईल हे मी गृहीत धरलं होतं. विलक्षण उत्सुकता आणि अधीरतेने आम्ही ताईच्या घरात दाखल झालो. ऐकून होतो राजूची बायको खूप सुंदर दिसते. सी.ए. आहे. आई, वडिलांची लाडकी लेक आणि एकुलत्या एका भावाची एकुलती एक लाडकी बहीण. माझी ताई सासू झाल्यावर कशी दिसते कशी वाटते याबद्दल खूप कुतूहल होतं. हल्लीच्या सासवा फार कडक नसतात म्हणा, पण सून आल्यावर तिच्यावर हुकूमत गाजवायला सासवांना आजही आवडतं. आपल्या सासूंनी दिलेला त्रास आठवतो आणि आपल्या सुनेवर वचपा काढला जातो. ताईने मला पाहताच मिठी मारली. रामचा छान स्वागत झालं. खायला प्यायला इतक्या वस्तू समोर ठेवल्या की आमचा जीवच दडपला. पण सून कुठे दिसेना. ताई निशाला बोलवना. तिला बघायची आहे. मी ताईला म्हटलं. ती काहीतरी लपवत होती. माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून ती कुठल्या जुन्या आठवणी उकरत बसली. रामला ते खटकलं. त्यांनी स्पष्टच विचारलं, तुम्ही काहीतरी लपवत आहात आमच्यापासून. राज आणि निशा कुठे आहेत? आमच्या घरात नाही ते दोघं. श्रीमंत घरातील मुलीला आमच्या घरात वडेना. हे ऐकून आम्ही तर दचकलोच. मी म्हणाले, श्रीमंत घरातील मुलगी आहे म्हणजे लग्न करताना आपल्यासारख्या परिस्थितीतलीच मुलगी बघायचे ना. दुहेरी अवतरण चिन्ह. ताई गप्प बसली. भाऊजींच्या नजरेत ताईविषयीचा संताप स्पष्ट दिसत होता. ऐकून वाईटच वाटलं. ताई भाऊजी मध्यमवर्गीय माणस आहेत. थोडी गरीबच म्हणा ना. एकेका पैशाचा हिशेब त्यांना ठेवावा लागतो. ज्या मुलीने माहेरी कधी स्वतःसाठी ग्लासभर पाणीही उठून घेतलं नव्हतं, तिच्याकडून ताई पहाटेपासून उठून तिने घर कामाला झुंपून घ्यावं अशी अपेक्षा करत होती. आम्ही नाही का केलं? ताईच्या या वाक्यांना भाऊजी तडकलेच आणि ताईला बोलायला सुरुवात केली. तू कोणा टाटा बिर्लाची मुलगी नव्हतीस ग. तुझ्या घरात नोकर चाकर, पैशाची रेलचेल नव्हती. तुझी आई सुद्धा सकाळी उठून जात्यावर दळायला बसायची. माझी आई ही तेच करायची. दोन्ही घरात भांडी घासायला मोलकरीण असणार हेच फार मोठी चैन होती. इतर सर्व काम घरातल्या स्त्रियाच करायच्या. आमच्या घरासारखीच तुमचीही परिस्थिती होती. एक एक पैसे दोन्हीकडे वाचवला जात होता. तुलाही तीच सवय असल्यामुळे तू आमच्या घरात निभावलंस. ती पोर देखील निभावत होती. त्याच्या परीने खूप प्रयत्न करत होती. तिने तुला सांगायचा प्रयत्न केला की तिला स्वयंपाक करायची सवय नाहीये. तिने भांडी कधीच घासली नाहीत. एखादी स्वयंपाकीन, मोलकरीण आपण ठेवून घेऊ. पण तू ऐकून कुठे घेतलीस? मग, मोलकरीण, स्वयंपाकीन यांचे पगार कुठून दिले असते? राजूने दिले असते. मुळात 20-25 हजार तिच्या माहेरी नोकरांच्या पगार वाटपात जातात. तू एखाद्या श्रीमंताची लेक आपल्या घरात का आणलीस? मित्र आणि व्याही नेहमी आपल्या तोलामोलाचेच असावेत. तुला श्रीमंतीचा मोह पडला. माझ्या समजून सांगायला तू दादच दिली नाहीस. पण मग त्यांनी चौकशी करायची होती ना. नीट बघून पारखून द्यायची मुलगी. त्यांना हुशार कर्तबगार जावई मिळत होता. त्यांच्या धंद्यात मदत करत होता. त्यांनी बरोबर निवड केली त्यांच्या मुलीसाठी. योग्य जावई मिळाला त्यांना. त्या आनंदात आहे तूच दुःखी आहेस. तडातडा बोलून भाऊजी रागारागात आत निघून गेले. ताईकडूनच समजलं लग्नानंतर 2-3 महिन्यातच राजूने वेगळा संसार सुरू केला होता. तो तरी काय करणार? पहिल्या दिवसापासून ताईने सुनेकडून इतक्या वाजवी अपेक्षा ठेवल्या होत्या की कुणीही शहाणा माणूस त्या बरोबरच आहेत असे म्हणणार नाही. सतत सुनेचा अपमान करणे, घालून पाडून बोलणे,
हे ती सून तरी कुठवर सहन करेल. राजूने आईला परोपरीने समजावलं, अगं आई, मुलगी तू निवडली, तुझ्या पसंतीच्या मुलीशी मी लग्न केले, आणि आता तू सतत तिला बोलत असतेस. कथेचा पुढचा भाग 2 लवकरच चॅनलवर उपलब्ध होईल.